नमस्कार मित्रांनो, आज दसऱ्याच्या निमित्तानं आईचे आशीर्वाद घेतले आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज दसरा असल्यामुळं आज सगळ्या आई वडिलांचे दर्शन घेऊन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आई योगेश्वरी देवीच्या मंदिराला मी, माझी मिसेस आणि माझी मुलगी आणि समृद्धी व माझी भाची स्वरा आम्ही चौघजण निघालो। तर आज चला मग आज देवीचं दर्शन घेऊया। दोघी डॉक्टर का व्हायचं ना, डॉक्टर व्हावं सकाळीच म्हणजे आता तो कलेक्टर हो, स्वरा कलेक्टर, तिला कलेक्टर व्हायचं, डॉक्टर व्हायचं। तुला काय व्हायचं का पूजा? सिस्टर नाही ना, आता दुसऱ्यांदा आई व्हायचं। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत योगेश्वरी देवी मंदिराकडे। तर मंदिराच्या बाजूलाच आपण काळ भैरवनाथ श्री भैरूजी महाराज मंदिर चे दर्शन घ्यायला आहोत। समृद्धी, पूजा आणि स्वरा ह्या तिघीजण मिळून दर्शन घ्यायलोत आणि मी पण। हे पाहू शकता, योगेश्वरी देवीचं मंदिर बाजूलाच आहे। उजव्या हातानं असतं बाळ, उजव्या हातानं ठेवायचं, पाया पडायच्या। मित्रांनो, पाहू शकता बाजूलाच एक शिवलिंग आहे। आपण निघालेलो आहोत योगेश्वरी मंदिराकडे। चला मग देवीचं दर्शन करूया।
दसरा निमित्त योगेश्वरी देवीचे दर्शन करायला आलो होतो आपण. चल काय नाही बाय. तर मित्रांनो, आपण श्री योगेश्वरी देवी मंदिर ह्या ठिकाणी आलो आहोत. दसरा सणाच्या निमित्तानं आई योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. या ठिकाणी दिवा लावतात. तर मित्रांनो, आपण मंदिरात चाललेलो आहोत. तर चला मग. मंदिर प्रवेशद्वारातून आपण आत निघालो. तर चला आपण दर्शन घेऊया. पाहू शकता मित्रांनो, किती छान सुंदर असं हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. आता हे जे समोर ज्या ठिकाणी धूर येत आहे, तर तिथं एक होम आता पेटवलेलं आहे. कारण की एक आपल्या इथली श्रद्धा अशी की या मंदिरामध्ये त्या होमामध्ये जे काही कोणाची इच्छा असेल त्यांनी ते नारळ त्या ठिकाणी व्हायचं. जे काही तुमच्या मनात इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी. तर ही एक आमची सगळ्यांची श्रद्धा आहे. तर मी आणि माझ्या मिसेसनं त्या ठिकाणी नारळ अर्पण केलेले होममध्ये. आणि हो होम अशा पद्धतीनं पेटवलेला आहे. पाहू शकता मित्रांनो, असे छोटे छोटे दिवे लावून देवीच्या मंदिरामध्ये आपण आलेलो सध्या होमाच्या ठिकाणी. हे कार्यालय आणि हे मंदिराचा मेन प्रवेशद्वारातून आत देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो. तर मित्रांनो, आपण मध्ये आलेलो. तर हे मंदिराचं गर्भगृह ही सुंदर छान दसऱ्याच्या निमित्तानं सजवलेलं आहे. बघू शकता. तसं हा मोबाईलमध्ये अलाउड नाही, तरीसुद्धा मी गपचूप आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी हा कॅमेरा घेऊन चाललेलो आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आपण पाहू शकता आई योगेश्वरी देवीचा दिव्य दरबार. भक्तांच्या लांब लांब रांगा या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी. खूप मोठमोठ्या रांगा असून सुद्धा भक्त आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत दर्शनासाठी. आज दसरा असल्यामुळं तरी आज कमीच गर्दी आहे, कारण पालखीला काही तिकडे गेलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो, आई योगेश्वरी देवीचं दिव्य दरबार, दिव्य स्वरूप असलेली मूर्ती, फुलांनी सजवलेलं पूर्ण डेकोरेशन तुम्ही पाहू शकता. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना योग आलेला आहे देवीचं दर्शन घडवण्याचा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या योगेश्वरी देवी मंदिराला भेट द्या. कारण आंबेजोगाई नाहीतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. कोकणस्थ ब्राह्मणांची कुलदैवत असलेली ही आई योगेश्वरी देवी खूप जागरूक देवस्थान आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा, जेणेकरून
आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्या पाहण्यासाठी उपलब्ध करू. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण आज योगेश्वरी मंदिराचे दर्शन घेतलेले आहे. पाहू शकता आजूबाजूला किती भक्तगण आलेले आहेत दर्शनासाठी. जागृत देवस्थान असल्यामुळं इथं गर्दी फार असते. आज योगेश्वरी देवीची पालखी निघालेली असल्यामुळं तरी गर्दी काहीच नाही. ते इतकी गर्दी राहते की इथं पाऊल ठेवायला जागा नाही पुरणार.